मुलांनो, आज आपण पाण्याविषयी थोडी माहिती जाणून घेणार आहोत. पाणी आपण रोज पितो, विविध कामासाठी पाणी वापरतो. मग आज पाण्याविषयी आपण वेगवेगळी माहिती शिकणार आहोत. पहा, शुद्ध पाण्याला रंग, वास, चव नाही. म्हणजे काय पहा, हा ग्लास आहे आणि यामध्ये आपण पाणी टाकलं. बरं, या पाण्याला रंग आहे का? नाही. वास आहे का? नाही. चव पण नाही. समजलं? यानंतर पाणी पारदर्शक आहे. पारदर्शक म्हणजे काय पहा, आता हा एक दिवा आहे, हा पुठ्ठा आहे आणि या पुठ्ठाच्या पहा, तुम्हाला आता दिसत आहे का दिवा? दिसत आहे? मग तुम्हाला दिवा दिसत नाही आहे म्हणजे हा पुठ्ठा काय आहे? अपारदर्शक आहे. बरं, पारदर्शक म्हणजे काय रे? पाणी पारदर्शक आहे. पारदर्शक म्हणजे काय? आरपार दिसणे. बरं, आरपार कसं दिसते ते पाहूया आपण. हा दिवा आहे, पाण्याने भरलेला ग्लास आहे. तुम्हाला या पाण्यातून दिवा दिसतोय का? दिसतोय? म्हणजे पाणी पारदर्शक आहे. पाणी पारदर्शक आहे. त्यानंतर पाण्याला स्वतःचा आकार नसतो. पाण्याला स्वतःचा आकार नसतो. आता पहा, पाणी ग्लास मध्ये टाकला, ग्लासचा आकार घेतला. आता आपण पाण्याला या प्लेट मध्ये टाकत आहोत म्हणजे या पाण्याने या प्लेटचा आकार घेतला आहे. पुन्हा माझ्यासोबत सगळ्यांनी म्हणायचं आहे, शुद्ध पाण्याला